हो, मी तुमच्या कंपनीत नोकरी करायला तयार आहे। सर, मी तुमची ऑफर स्वीकारली आहे, पण तुमच्यामुळे माझी नोकरी गेली आहे आणि त्यामुळे तुम्ही मला दया दाखवून जर ही नोकरी देत असाल तर मला खरंच ही नोकरी नको आहे। मी माझ्या हुशारीवर नोकरी मिळवेल। असं बोलू नकोस पोरी। अगं तू मेहनती आहेस, कष्टाळू आहेस, हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुझ्या हुशारीबद्दल कोणाला शंकाच नाही आणि ते सिद्ध करायची तुला गरज पण नाहीये। भाऊसाहेब म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे आणि माझं हेच मत आहे। आणि तुला खरं सांगू का पोरी, तू ना म्हणजे हिरा आहेस बघ, पण आमच्या रायाला तुझी किंमत कळली नाही। आम्ही तुझ्यावर लय अन्याय केला बघ, तुझ्या हुशारीचा सन्मान व्हावा म्हणून तुला कारखान्यात कामावर लावलं, पण त्याच कारखान्यातनं तुला अपमानित होऊन जावं लागलं। कृष्णा, रायाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो। भाऊसाहेब, भाऊ हे काय करताय भाऊसाहेब? त्यात तुमची काही बी चूक नाही, असा हात जोडू नका। सगळी चूक माझी आहे। कृष्णाचं ऐकून घेतलं नाही आणि तडकाफडकी तिला कामावरनं काढून टाकायचा निर्णय घेतला। कृष्णा, मला माफ कर। राया, एकदा मन चल पुन्हा कारखान्यात, मी सगळं विसरून येईन। मी आलोय तुला मानानं परत न्यायला कृष्णा, ह्या नोकरीला नाही म्हण। बोल काहीतरी राया। कृष्णा, सांग त्यांना मी परत कारखान्यात कामावर जाणार आहे। पुन्हा एकदा अभिनंदन मिसेस विधाते, कॉंग्रॅच्युलेशन्स। तुला मी नकोच आहे तर? कृष्णा, का केलंस असं? मला वाटलं होतं तू मला माफ करशील, माझी साथ देशील। धन्यवाद। येऊ? कृष्णा, तुझ्यासाठी आणले, अभिनंदन। पोरी, आम्हाला खात्री आहे विश्वजित रावांच्या कंपनीत तुझ्या हुशारीचं नक्की सोनं होईल बघ। रंजे, वाईस बाजूला चल, मला बोलायचंय तुझ्याशी। अगं गुली, ते सगळे बाहेर असताना मला इथं कशाला आणलेस बाजूला? काय वाटेल त्यासनी? आणि भाऊसाहेब काय विचार करतील? रंजे, तू का नाही आयुष्यभर ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याचाच विचार करीत बस। पर तुला काय वाटतंय ह्याचा कोण विचार करतंय का? आता काय झालं गुले? आता अजून काय व्हायचं राहिलंय रंजे? तुझ्याशी कुणाला काही घेणं देणंच राहिलेलं नाही बघ। तू त्या कृष्णेला सांगितलं होतंस का नाही बाहेर नोकरी करायची नाही म्हणून? पर तिने काय केलं बाहेर? तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या नाकावर ठिचून दुसऱ्या कंपनीत नोकरी करायची तयारी दावल्या। तरी मी तुला म्हणत होती लई लाड करू नगस, एखाद दिवशी डोसक्यावर चढून बसल, पर नाही, ऐकायचंच नाही। मी एक काम करते, जाऊन आपल्या दोघींच्या बी बॅगा भरती। चल, ही घर सोडून निघून जाऊ। हे काय बोलतेस गुली? मग नाहीतर काय बोलू? अशी बी एखाद दिवशी ही आपल्याला घरातनं बाहेर काढणारच आहे। भाऊसाहेबांनी तिची बाजू घेतल्या त्याच्यामुळे तिला आता रान मोकळत झालंय। हिने आर्डरी सोडायच्या आणि आता आपण कामं करायची। अगं असा अपमान करून घेण्यापेक्षा इथनं निघून गेल्याला बरं। ऐक माझं, चल बॅगा भरू। ही माझं घर आहे, मी पण बघते माझ्यावर कोण ऑर्डर सोडते। इथं माझी सत्ता चालणार होय ना? मग आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन ही समज चालल्याला थांबिव, त्यास नीट ठणकावून सांग, म्हणाव कृष्णीने बाहेर नोकरी केल्याला मला अजिबात चालणार नाही। बघ बाहेर रंजे, आता जर नाही बोललीस का नाही तर आयुष्यभर ऐकून घ्यायला लागल।
बरं राहून दे, तू नका बोलूस, मीच जाऊन बोलते. माझ्या बहिणीच्या मानासाठी मी एवढं बी करू शकत नाही वी. काय करतील भाऊसाहेब? लय तर लय मला घरात ना हाकलून देतील. देऊन दे. बरं रंजन, तू एवढं केलंयस माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी एवढं बी करू शकत नाही वी. नाही गुले, थांब, तू नको वाईटपणा घेऊस. ती माझी सून आहे, मीच बोलते तिच्याशी. पण आत्ता नाही, योग्य वेळ आली की बरोबर हिसका दाखवते, मग सगळे बघतच राहते. थँक्यू. थँक्यू मिसेस विधाते. काय तुम्ही ही ऑफर स्वीकारून माझ्या मनावरचं फार मोठं ओझं आज हलकं केलेत. सो मी माझ्या मॅनेजरला सांगून लगेचच तुमच्या सगळ्या जॉईनिंगच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेतो. मिस्टर रायवान, इथे मी येणं म्हणजे खरं तर फक्त यांना जॉब ऑफर करणं एवढंच निमित्त नव्हतं. मला तुमची सुद्धा माफी मागायची आहे. काय झालं, त्या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला रागाच्या भरात खूप काय काय बोलून गेलो, त्याबद्दल खरंच सॉरी. खरं सांगतो, माझ्यासारख्या म्हणजे इतक्या संयमी माणसानं असं अविचारी वागणं मलाही आश्चर्य वाटतं आणि मला वाईट वाटतंय त्याचं. सो प्लीज जमल्यास मला माफ करा. नाही सर, खरं तर मला तुमच्या बोलण्याचा राग आला होता तेव्हा, पण आता मला कळलंय तुम्ही काही चुकीचं बोलला नव्हता. मी कमी शिकलो, अडाणी राहिलो, त्यामुळे बहुतेक मला शिकलेल्या माणसांची किंमत नाही कळत. खरं तर मी कारखाना पण नीट चालू होईल का नाही ह्याची शंका आहे मला. आयुष्यात लय चुका केल्या मी, पण आज पहिल्यांदाच त्यातनं मला काहीतरी शिकायला मिळालं. कृष्णा खरंच लय हुशार आहे बरं का, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, पण मलाच तिच्या हुशारीची किंमत नाही ठेवता आली जी तुम्ही ठेवली. तिच्या हुशारीचं तुमच्या कंपनीत खऱ्या अर्थानं चीज होईल. हा बोला. राया सर, कृष्णाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे बघा. तुम्ही सांगितली तशी पताके लावलेत, फुलांनी सगळं सजवलंय, रांगोळी काढली. अजून काय राहिलं असेल तर सांगा, ते पण करतो. तुम्ही कधी कृष्णाला घेऊन येताय तेवढं मला सांगा. ते सगळं काढून टाका. काय झालं राया सर? एनिवेज, वन्स अगेन आय एम सॉरी. भेटूया. चला, आम्ही येतो बाहेरपर्यंत. विश्वजितराव, तुमच्या विषयीचा आदर आज आमच्या मनात आणखीन वाढला. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही सगळा मान सन्मान सोडून इथं आलात, आमच्या कृष्णाला नोकरीची ऑफर दिली. खरंच तुमचे आभार कसे मानावे ते समजेना झालंय बघा. अहो, आभार कसले मानताय त्यात भाऊसाहेब? उलट कृष्णासारख्या मुलीला नोकरी देऊन मी माझा स्वार्थ साधलाय असं समजा. अहो, कारण कृष्णासारखी मुलगी कुठल्या कंपनीला नको असेल सांगा? अहो, नोकरी बरेच जण देतात, पण माफी मागणारा तुमच्यासारख्या मोठ्या मनाचा माणूस एखादाच असतो. अहो नाही भाऊसाहेब, खरं सांगू का, मी तुमच्या समोर खूप लहान माणूस आहे, खूप क्षुल्लक माणूस आहे. काय आहे, माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालेलं मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून मी खरं तर माफी मागायला आलो. आणि मिसेस विधातेंनी मला मोठ्या मनानं माफ केलं याचा मला आनंद आहे. एनिवेज, येतो मी. एक सांगायचं राहून गेलं आणि ते मला वाटतं तुमच्या दोघांसमोरच मी बोलायला हवं. त्या दिवशी मी रागाच्या भरात डील कॅन्सल करण्याची भाषा केली आणि मला माहिती आहे ते फार वाईट होतं, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. म्हणूनच मी आज हे सांगायला आलोय की आपलं जे डील होतं, जे कॉन्ट्रॅक्ट होतं, ते आपण कंटिन्यू करूया आणि इथून पुढे शक्य इंडस्ट्रीजसाठी हळदीचा पुरवठा फक्त कोहिनूरच करेल. विश्वजितराव,
तुम्ही आमची इज्जत राखलीत, मार्केटमधला आमचा मान राखलात. तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत बघा. आभार कसले त्यात? फक्त परत हा, आज आम्ही तुम्हाला शब्द देतो. तुम्हालाच काय, दुसऱ्या कोणाला पण आमच्या कंपनीतनं भेसळीची हळद मिळणार नाही. आणि झाल्या प्रकाराची आम्ही स्वतः चौकशी करू. हा विश्वास आहे मला आणि म्हणूनच मी एक कॉन्ट्रॅक्ट रद्द करत नाहीये. ओके, चला येतो. राय थांबा, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता काय बोलायचं भाऊ? आई, परंपरेनं चालत आलेली हळदीच्या शेताची पूजा सोडली आणि पूजेच्या दिवशी शेतावर आला नाही. हा आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा ही पूजा महत्वाची असते हे पण ठाऊक नाही का याला? का आला नाहीत पूजेला? आणखीन किती वेळेस तुम्ही आमचा विश्वास तोडणार? आम्हाला कळू तर द्या ना, काय बोलतोय आम्ही? का आला नाहीत पूजेला? कारखान्यात महत्वाचं काम होतं. महत्वाचं काम होतं? असं कुठलं महत्वाचं काम होतं त्याच्यासाठी तुम्ही पूजा सोडली? अहो, या शेताच्या जीवावर आपला हा कारखाना उभा आहे हे पण विसरलात का तुम्ही? आजपर्यंत आम्हाला आठवतं, या पूजेच्या साठी आम्ही एक सुद्धा महत्वाचं काम घेतलेलं नाहीये. आणि तुम्ही इथल्या इथं असून पूजा सोडलीत. का सोडलीत पूजा? असं कुठलं महत्वाचं काम होतं राया? ऋतिक, 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 काय झालं? अरे माझ्या लेकराला काय झालं? काय झालं ना? तुझा ऍक्सिडेंट तर नाही ना झाला? अरे मग कसं काय एवढा मार लागलाय तुला? तू सांग फक्त. राया आणि भाऊसाहेब त्यासनी सोडणार नाही ती. तुझी ही अवस्था कुणी केली का नाही त्याचे मी हातपाय तोडाय सांगते रायाला. हे बघ ऋतिक, आम्हाला सांग बरं नक्की काय झाले ते. सांग की रे लेकरा. अरे कुणाची हिम्मत तरी कशी झाली तुला हात लावायची? राया, राया, अरे बघ की तुझ्या भावाची काय अवस्था करून ठेवल्या. राया, ज्याने कुणी हे केलं का नाही त्याला सोडू नकास, त्याचा बदला घे. राया, राया, अरे बघ की किस्त मारलंय त्याला. तू असं उभा का आहेस? अरे काय तर कर की. ऋतिक, गुली शांत व्हा, त्रास करून घेऊ नका. ऋतिक, आम्हाला सांगा कोणी मारलं तुम्हाला आणि का? आम्ही बघतो त्याच्याकडे. तू सांग फक्त. भाऊसाहेब सोडणार नाही त्या माणसासनी. काय विचारतोय आम्ही? हे बघ, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहे की नाही. सांग बरं, तुला कोणी मारलं? मारलं मला. राया, काय ऐकतोय आम्ही? पूजा सोडून हे महत्वाचं काम करायला गेला तर तुम्ही? काय विचारतोय आम्ही? हो, हेच महत्वाचं काम होतं. त्याला मीच तुडावलाय आणि फक्त तुडावलाय. खरं तर जीवच घेणार होतो, पण घरातलाय नात्यातलाय म्हणून त्याला जित्ता सोडलाय. राया, मी त्याला का तुडावला त्यालाच विचारा. तुला मी का तुडावला की तूच सगळ्यांना सांग. अरे सांग ना.
आता सांगतोयस का देऊ दोन टोलं? राया असं काय करतोय? अरे माझं एकुलतं एक लेकरू आहे ती. आता काय मारतोस रे त्याला? तू जी काय केलंयस ना त्यासाठी मी तुझा भाऊ बी वय असलं काय बी बघणार नाही. कार हा कृष्णावर आरोप करताना लय जीप चुरू चुरू चालत होती ना तुझी. आता काय झालं? आता सांगतोयस का ड्युटीवर? सांगतो मार नको. शक्य इंडस्ट्रीला बेसळ केलेला ट्रक मीच पाठवला होता. या सगळ्यात याचाच हात आहे याचा संशय मला आधीपासूनच आला होता, पण मी मुद्दाम बोलून दाखवलं नाही. मला माफ कर. मला माहित होतं की त्या सगळ्यात तुझी काही बी चूक नाही. मला पहिल्या दिवसापासूनच माहित होतं की तू सगळं ट्रक एकदम नीट चेक करून पाठवलं होतं, पण ही सगळी चोरी पकडण्यासाठी मला नाईलाजानं तुझ्यावर खोटा आरोप करावा लागला. आणि तुला कामावरनं काढून टाकावं लागलं. जे तुम्ही कृष्णाला हो ठरवून कामावरनं काढलं. कारण एकाला खोटा आरोपी बनवला की खरा आरोपी निश्चिंत राहील, त्याला पकडणं सोपं जाईल. आणि कृष्णाच्या बाबतीत मी जो काही निर्णय घेतलाय तो तडकाफडकी नव्हता, तो माझ्याच प्लॅनिंगचा एक भाग होता. आमची लय स्वप्न होती यांच्याकडून, पण रोज एक एक स्वप्न धुळीला मिळत चाललाय. हा शिकला नाही, ही जखम आयुष्यभर घेऊन फिरतोय आम्ही. याने आम्हाला एका मागोमाग एक जखमा द्यायचं ठरवूनच टाकलंय. आता याला साधं बायकोला सांभाळता येत नाही. लग्न झाल्यानंतर ती जबाबदारी असते ती सुद्धा याला पार पाडता आली नाही. मी जे काय बोलला ते काही चुकीचा नाही बोलला भाऊ. मी खरंच तुमचा नालायक पोरगा आहे. मी तुमचं एक पण स्वप्न आजपर्यंत पूर्ण नाही करू शकलो. मला माफ करा. पण मी एवढं नक्की सांगेन की तुमची मान खाली जावी असं मला आजपर्यंत कधी वाटलं नाही. तुमचा मान सन्मान जपण्यासाठी मी सतत कष्ट घेत असतो. माझ्या ज्यानं जे जमतं जेवढं जमतं तेवढं मी आयुष्यभर करायचा प्रयत्न करीन. लय बोललो आम्ही तुम्हाला. अहो तुम्ही आम्हाला अडवायचं ना. आम्हाला जर हे आधीच माहिती असतं ना तर आम्ही. तरी बी तुमचा माझ्यावर विश्वास बसला नसता भाऊ. तुम्हाला मी विश्वासाच्या लायकच वाटत नाही. अजून काय करू मी म्हणजे तुमचा माझ्या विश्वास बसेल?